केमिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड या 2 चॅप्टरची क्वेश्चन बँक डिस्कस केली आहे. आज आपण थर्ड चॅप्टर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन या चॅप्टरची सुरुवात करू. सो फर्स्ट 1 मार्क्स क्वेश्चन. अंडर विच कंडिशन लॉ ऑफ बॉयल्स चार्ज अँड गे-लुसाक आर व्हॅलिड? कोणत्या कंडिशन मध्ये बॉयल्स लॉ, चार्ज लॉ आणि गे-लुसाक लॉ हे व्हॅलिड असणार? तर इथं 1 मार्क साठी तुम्हाला सिंपल आन्सर लिहायचा आहे. इज व्हॅलिड फॉर रियल गॅस. बॉयल्स लॉ, चार्ज लॉ आणि गे-लुसाक लॉ हे रियल गॅस मध्ये व्हॅलिड असतात. बट त्या रियल गॅसची पण एक कंडिशन आहे. फर्स्ट कंडिशन, प्रेशर इज टू हाय. प्रेशर हे जास्त पाहिजे. अँड टेम्परेचर इज नॉट क्लोज टू लिक्विफॅक्शन ऑफ गॅस. प्रेशर आपलं जास्त पाहिजे आणि टेम्परेचर इतकं पण कमी नाही पाहिजे का गॅसचं कन्व्हर्जन हे लिक्विड मध्ये झालं पाहिजे. तर 2 कंडिशन लक्षात ठेवायची. पहिले सांगायचं, इट इज व्हॅलिड फॉर रियल गॅस ओनली when the pressure is too high and temperature is not close to liquefaction of gas. आणि टेम्परेचर एकदम एवढं पण कमी नसलं पाहिजे का गॅसचं कन्व्हर्जन हे कशामध्ये होणार? लिक्विड मध्ये. ओके. सेकंड, on what the value of absorption coefficient, reflection coefficient and transmission coefficient depends in addition to the material of the object on which the radiation is incident. Coefficient of absorption, coefficient of reflection आणि coefficient of transmission हे तीनही टॉपिक आपण टीच केले आहे. आणि याचे एक इक्वेशन सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावं लागते. A + R + T = 1. कधी कधी 1 मार्क साठी हे इक्वेशन सुद्धा विचारले जाऊ शकते. आता म्हटलं आहे का हे डिपेंड कशावर आहे? तर तुम्हाला सांगायचं आहे, इट इज डिपेंड ऑन वेवलेंथ ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. कशावर डिपेंड आहे हे? वेवलेंथ ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. जे रेडिएशन इन्सिडेंट होतात त्याच्या वेवलेंथवर. इन ऍडिशन टू द मटेरियल ऑफ द ऑब्जेक्ट ऑन विच द रेडिएशन इज इन्सिडेंट. ज्या मटेरियलवर हे रेडिएशन काय होणार आहे? इन्सिडेंट. नेक्स्ट, why the temperature of all bodies remain constant at room temperature? रूम टेम्परेचर मध्ये सगळ्या बॉडीचं टेम्परेचर हे का बरं कॉन्स्टंट असते? तर रेट A = E लक्षात ठेवायचं. A = E म्हणजे काय? कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ इमिशन. ऍब्झॉर्प्शन आणि इमिशन ऍट कॉन्स्टंट टेम्परेचरवर काय असणार? सेम. हे आपण प्रूफ सुद्धा केलं आहे. थेरॉटिकली प्रूफ विचारलं जाते आपल्याला, किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन. तर आपण प्रूफ करत असतो A = E. A म्हणजे कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन आणि E म्हणजे कोएफिशियंट ऑफ इमिशन. तर सांगायचं, ऍट कॉन्स्टंट रूम टेम्परेचर द कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ इमिशन. ओके. आवर नेक्स्ट क्वेश्चन, above what temperature all bodies radiate electromagnetic radiation? कोणत्या टेम्परेचरवर सर्व बॉडी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला काय करतात? रेडिएट करतात. तर तुम्ही लक्षात ठेवायचं त्याचं टेम्परेचर अबोव 0 केल्विन. अबोव 0 केल्विन. 0 केल्विन नंतर सगळ्या बॉडी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला काय करतात? रेडिएट करतात. अबोव 0 केल्विन. ओके. आफ्टर दॅट, इफ द डेन्सिटी ऑफ नायट्रोजन इज 1.25 kg/m³. 1 मार्क साठी क्वेश्चन आहे. इफ द डेन्सिटी ऑफ नायट्रोजन, डेन्सिटी आपण रो नी डिनोट करतो. If the density of nitrogen 1.25 kg/m³ at a pressure of 10⁵ पास्कल. प्रेशर सुद्धा गिवन आहे. फाइंड द रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी ऑफ नायट्रोजन मॉलिक्यूल. रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी म्हणजेच आपली RMS वेलोसिटी. रूट मीन स्क्वेअर म्हणजेच RMS. याचा फॉर्म्युला असतो विद्यार्थी मित्रांनो 3 रो
3p अपॉन रो, यामध्ये व्हॅल्यू पुट करू. सो 3 इंटू पी ची व्हॅल्यू 10⁵, रो किती आहे आपला 1.25. सॉल्व कसं करू लक्ष द्या. सिंपल टेक्निक सांगतो सॉल्व करायची. पॉइंट नंतर 2 डिजिट आहे, इथे 2 झिरो ऍड करून टाकू. सो 300 अपॉन 125 इंटू 10⁵. आफ्टर दॅट अंडर रूट ऑफ, अंडर रूट मध्ये आता आपण लॉग अँटी लॉग ने सॉल्व करून घेऊ. दोन टर्म अपॉन मध्ये आहे. सो अँटी लॉग ऑफ log 300 मायनस log 125 इंटू 10⁵. आता याला लॉग अँटी लॉग न सॉल्व करू. जे पण आन्सर येणार, जे पण काय येणार आपलं आन्सर, त्याला स्क्वेअर रूट मध्ये बघू. ओके, फक्त स्क्वेअर रूट मध्ये बघत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवाल, पॉइंटच्या आधी 1 किंवा 2 डिजिट पाहिजे आणि 10चा जो पॉवर आहे तो नेहमी डिव्हिजिबल बाय 2 पाहिजे. ओके, आधी लॉग काढायचा, त्यानंतर त्याचा अँटी लॉग काढून घ्यायचा. सिंपल वेनं प्रॉब्लेम काय होऊन जाणार सॉल्व. त्यानंतर नेक्स्ट आहे फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ 3 लिटर ऑफ गॅस. फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ 3 लिटर, लिटर म्हणजे तुम्हाला व्हॉल्यूम गिवन आहे, गिवन स्टँडर्ड आणि प्रेशर पण गिवन आहे. व्हॉल्यूम गिवन आहे 3 लिटर, 3 लिटर. ओके, आणि जो प्रेशर गिवन आहे तुम्हाला, प्रेशर दिला आहे 1.1013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर, हे गिवन आहे प्रेशर. तर व्हॉल्यूम 3 लिटर आहे, याचं कन्व्हर्जन 3 इंटू 10⁻³ मीटर क्यूब मध्ये होणार. व्हॉल्यूमला आधी मीटर क्यूब मध्ये कन्वर्ट केलं, कारण व्हॉल्यूमचं युनिट हे मीटर क्यूब असते. विचारलाय विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कायनेटिक एनर्जी, एकदम सिंपल फॉर्म्युला आहे, याचं डेरिव्हेशन सुद्धा आहे, आपण प्रूव्ह केलं आहे. 3/2 PV, P आणि V ची व्हॅल्यू पुटअप करू, कायनेटिक एनर्जीचा सिंपल फॉर्म्युला लावू. कायनेटिक एनर्जी इक्वल टू 3/2 PV. लास्ट क्वेश्चन ऑफ 1 मार्क्स. डिटरमाइन द प्रेशर ऑफ नाइट्रोजन ॲट 0 डिग्री सेल्सियस. Determine the pressure of nitrogen at 0 degree Celsius if the density of nitrogen at NTP is 1.25 kg per meter cube. Density म्हणजे रो 1.25 kg per meter cube. And RMS speed of molecule, RMS म्हणजेच रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी, कारण स्पीड म्हणजेच वेलोसिटी. RMS स्पीड म्हणजे VRMS, हे गिवन आहे आपल्याला 498 मीटर पर सेकंद. आणि आपल्याला विचारलं काय आहे प्रेशर. प्रेशर एक आयडियल गॅस, एक खूप लॉंग डेरिव्हेशन होतं आपलं, या प्रकारचा क्यूब होता आपला, बरोबर. आणि आपण एक आयडियल गॅस, एक प्रेशरचं त्यामध्ये डेरिव्हेशन सॉल्व केलं होतं. प्रेशर 1/3 रो V². RMS वेलोसिटी गिवन नाही म्हणून RMS हा आपला प्रेशरचा फॉर्म्युला आहे. P इक्वल टू 1/3 रो V². यामध्ये आपण रोची व्हॅल्यू पुटअप करू 1.25 आणि V चा स्क्वेअर आहे, सो 498 चा स्क्वेअर. लॉग टेबल मध्ये स्क्वेअरच्या टॉपिक मध्ये जाऊ. टोटल 3 टर्म आहे, 3 टर्म असल्या तर आधी 2 घ्यायचा, थर्ड मध्ये बघायचं, 2 असला तर 1/1 मध्ये सेपरेट करा. जसं की 52 चा जर स्क्वेअर काढायचा असला तर 5 आणि 2 हा सेपरेट घ्यायचा. 5 च्या कॉलम मध्ये तिकडे पुन्हा 2 चा कॉलम बघायचा. पण इथं 49 काय आहे 8, टोटल 3 टर्म आहे, तर 49 मध्ये 8 बघू. म्हणजे पहिल्या कॉलम मध्ये तुम्हाला 49 बघावं लागणार, मग 49 च्या रो मध्ये इकडे 8 चा कॉलम बघावा लागणार.
ही व्हॅल्यू आधी 49, मग 49च्या कॉलम मध्ये 49च्या रो मध्ये पुन्हा 8 चा कॉलम, तेव्हा तुम्हाला 498 चा काय भेटणार स्क्वेअर, आणि मग सिम्पली याला काय करू आपण सॉल्व. तर इथे विद्यार्थी मित्रांनो आपले 1 मार्कचे क्वेश्चन सगळे खतम. नाउ स्टार्ट 2 मार्क्स. स्टेट द फॅक्टर्स ऑन व्हिच द अमाउंट ऑफ हीट रेडिएटेड बाय बॉडी डिपेंड. अमाउंट ऑफ हीट बाय बॉडी रेडिएट डिपेंड. कोणत्या कोणत्या फॅक्टरवर जी अमाउंट ऑफ हीट रेडिएट होत आहे ती कोणत्या कोणत्या फॅक्टरवर डिपेंड आहे. फर्स्ट, द ऍब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ बॉडी, बॉडीचं ऍब्सोल्यूट टेम्परेचर. सेकंड, द नेचर ऑफ बॉडी. थर्ड, सरफेस एरिया ऑफ बॉडी, बॉडीचा एरिया जर जास्त असला तर जास्त हीट रेडिएटेड होणार, बरोबर. अँड लास्ट, टाइम ड्युरेशन फॉर विच बॉडी इमिट्स रेडिएशन. टाइम ड्युरेशन फॉर विच बॉडी इमिट्स रेडिएशन, किती टाइम पर्यंत बॉडीने रेडिएशनला काय केलं इमिट. नेक्स्ट, हे इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण यामध्ये तुम्हाला मोनो ॲटोमिक गॅस आणि डाय ॲटोमिक गॅसचा रेशो विचारला जातो. तो रेशो कसा फाइंड आउट करायचा केअरफुली लक्ष द्याल, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. शो दॅट फॉर मोनो ॲटोमिक गॅस द रेशो ऑफ टू स्पेसिफिक हीट, एक असते स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर, एक असते स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे सीपी, आणि स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे सीव्ही, आणि सीपी मायनस सीव्ही इक्वल टू आर. हे आपलं मेयर्स रिलेशन आहे, ते मी तुम्हाला प्रूफ करून दिलं आहे मेयर्स रिलेशन. या मेयर्स रिलेशनचा यूज करूनच आपल्याला मोनो ॲटोमिक गॅस आणि डाय ॲटोमिक गॅसचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. पुन्हा एकदा क्वेश्चन कडे लक्ष द्या. शो दॅट फॉर मोनो ॲटोमिक गॅस the ratio of two specific heat is 5:3. प्रूफ करून दाखवायचा आहे 5:3. मोनो ॲटोमिक गॅस म्हटलं आहे. सोल्युशन कडे लक्ष द्या. फॉर मोनो ॲटोमिक गॅस पर मोल, मोनो ॲटोमिक गॅस इंटरनल एनर्जी पर मोल ही असते विद्यार्थी मित्रांनो 3/2 NA KBT फॉर मोनो ॲटोमिक गॅस, इंटरनल एनर्जी, कॉन्स्टंट इंटरनल एनर्जी. त्यानंतर फॉर मोनो ॲटोमिक गॅस स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, द स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, द स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हटलं आहे म्हणजे सीव्ही, तो असतो विद्यार्थी मित्रांनो 3/2 आर. स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम काय असतो 3/2 आर. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे सीपी आणि सीव्ही म्हणजे दोन स्पेसिफिक हीटचं रेशो. मग लिहायचं बाय युजिंग मेयर्स रिलेशन, बाय युजिंग मेयर्स रिलेशन. मेयर्स रिलेशन काय असते सीपी मायनस सीव्ही इक्वल टू आर. मेयर्स रिलेशन सीपी मायनस सीव्ही इक्वल टू आर. मोनो ॲटोमिक गॅस साठी या कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे इंटरनल एनर्जी 3/2 NA KBT, आणि फॉर द स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम 3/2 आर. बाय युजिंग मेयर्स रिलेशन ओनली 2 मार्क्स साठी आहे ना. सीपी मायनस सीव्ही इक्वल टू आर. सो सीपी ॲज इट इज मायनस सीव्ही त्या साईडला जाऊन काय होणार प्लस. सो आर प्लस सीव्ही. सीव्ही ची व्हॅल्यू पुटअप करू, आर प्लस 3/2 आर म्हणजे 3Rच झालं. आता काय करू आपण क्रॉस मल्टिप्लाय 2 into R 2 into R twice R प्लस थ्राइस R अपॉन 2 काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो 5R/2. 5R/ काय होणार आहे आपलं 2. आलं का लक्षात. आता 5R/2 जे आपलं लास्ट मध्ये जे रिलेशन येणार 5R/2 बरोबर. आणि आपल्याला प्रूफ काय करायचं होतं विद्यार्थी मित्रांनो
2 मिनिट. विद्यार्थी मित्रांनो केअरफुल लक्ष द्या. याला जर आता आपण सॉल्व्ह केलं तर CP इक्वल टू किती येणार? 2R प्लस 3R 5R. इट मीन्स 5R/2. हे झालं विद्यार्थी मित्रांनो आपलं CP ची व्हॅल्यू. क्रॉस मल्टिप्लाय केला 2R प्लस 3R 5R/2. बट आपल्याला विचारलं काय होतं? टू स्पेसिफिक हिट रेशो. टू स्पेसिफिक हिट रेशो म्हणजे CP आणि CV चा रेशो. नाव CP अपॉन CV. CP अपॉन CV. CP ची व्हॅल्यू किती काढली आपण? 5R/2. CV ची व्हॅल्यू किती आहे? 3R/2. ओके. R/2 गेट कॅन्सल. सो CP/CV 5/3 म्हणजे CP/CV इक्वल टू 5:3. हे झालं विद्यार्थी मित्रांनो फॉर मोनो ॲटोमिक गॅस. एकदम इझी आहे. फॉर मोनो ॲटोमिक गॅस इंटरनल एनर्जी लक्षात ठेवायची आहे आणि स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम CV ची व्हॅल्यू लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर मेयर्स रिलेशन यूज करून CP मायनस CV इक्वल टू R यूज करून मी CP ची व्हॅल्यू काढली आणि मग CV च्या व्हॅल्यूनी काय केलं? डिव्हाइड. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. फॉर डायॲटोमिक गॅस. आता मोनो ॲटोमिक गॅस होता, आता विचारलाय फॉर डायॲटोमिक गॅस द रेशो ऑफ स्पेसिफिक हीट 7:5. फॉर डायॲटोमिक गॅस बघा आता चेंज काय होणार. फॉर डायॲटोमिक गॅस 3/2 नाही राहत आपलं, ते राहते 5/2. इंटरनल एनर्जी 5/2 NA/kBT आणि द स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम तो राहणार 5/2R. मोनो ॲटोमिक गॅससाठी 3/2 लक्षात ठेवायचं, डायॲटोमिक गॅससाठी 5/2. बाय युजिंग मेयर्स रिलेशन CP मायनस CV इक्वल टू R. सो CP इक्वल टू R प्लस CV. CV ची व्हॅल्यू विद्यार्थी मित्रांनो 5R/2. अगेन क्रॉस मल्टिप्लाय 2R प्लस 5R 7R/2. CP ची व्हॅल्यू किती आली आपली? 7R/2. याला अपॉन काय करू आता? CV. CV ची व्हॅल्यू 5R/2. अगेन R/2 गेट कॅन्सल. R/2 गेट जर कॅन्सल झालं तर आपला आन्सर काय येणार? 7/5 म्हणजेच रेशो 7:5. मोनो ॲटोमिक आणि डायॲटोमिक सेम आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके. त्यानंतर शो द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅडियंट पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी पर युनिट रेंज ऑफ वेवलेंथ ॲज अ फंक्शन ऑफ वेवलेंथ. तो आपला ग्राफ आहे. परफेक्टली ब्लॅक बॉडी हा टॉपिक जेव्हा मी टीच केला होता त्यानंतरच मी एक ग्राफ ड्रॉ करून दिला आहे. तो सेम ग्राफ 2 मार्क्स साठी आपल्याला इथे ड्रॉ करायचा आहे. ओके. त्यानंतर ड्रॉ नीट लेबल डायग्राम ऑफ फेरीज ब्लॅक बॉडी म्हणजेच परफेक्टली ब्लॅक बॉडी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 पुन्हा प्रॉब्लेम आहे. कंपेअर द रेट ऑफ रेडिएशन ऑफ मेटल. रेट म्हटलाय, रेट म्हणजे चेंज इन टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू टाइम. कंपेअर द रेट ऑफ रेडिएशन ऑफ मेटल बॉडी ॲट 7 to 7 डिग्री सेल्सिअस अँड 2 to 7 डिग्री सेल्सिअस. कंपेअर द रेट म्हटलं आहे. पहिलं टेम्परेचर गिवन आहे आपल्याला. प्रॉब्लेम इम्पॉर्टंट आहे, केअरफुली लक्ष द्या. फर्स्ट टेम्परेचर गिवन आहे 7 to 7 डिग्री सेल्सिअस आणि सेकंड गिवन आहे 2 to 7 डिग्री सेल्सिअस. याला केल्विन मध्ये कन्वर्ट करू. सो प्लस किती करू विद्यार्थी मित्रांनो? 7 to 7 प्लस 273 हा झाला आपला 1000 केल्विन. 2 to 7 प्लस 273 हा झाला आपला 500 केल्विन. केलं कन्वर्ट. फाइंड काय करायचं आहे? रेट ऑफ रेडिएशन. रेट ऑफ रेडिएशन ला कम्पेअर करायचं आहे.
हा गिवन डाटा टू फाइंड रेट. रेट म्हणजेच काय, dq बाय dt, dq बाय dt. आणि रेटला कम्पेअर करायचा आहे म्हणजे dq बाय dt1 अपॉन dq बाय dt2. सोल्युशन आधी आपण फॉर्म्युला नोट करू. dq बाय dt काय असतो फॉर्म्युला, सिग्मा एप्सिलॉन t रेज टू 4. सिग्मा म्हणजे आपला काय असतो, स्टीफन्स कॉन्स्टंट. या इक्वेशनलाच आपण बोल्ट्झमन इक्वेशन सुद्धा म्हणत असतो. थेरॉटिकली आपण प्रूव्ह करून दाखवलं आहे. आता आपला dq बाय dt1 dq बाय dt2 आहे, हा आपला फॉर्म्युला आहे. तर याला या इक्वेशन मध्ये कन्वर्ट करू. नाव dq बाय dt1 अपॉन dq बाय dt2 इक्वल टू सिग्मा a t1 रेज टू 4 सिग्मा a t2 रेज टू 4. कारण फक्त आपलं टेम्परेचर चेंज आहे, सिग्मा आणि a ची व्हॅल्यू गिवन आहे का नाही, इट मीन्स दे आर कॉन्स्टंट. सिग्मा a गेट कॅन्सल, dq बाय dt1 dq बाय dt2 सिग्मा a गेट कॅन्सल, t1 रेज टू 4 t2 रेज टू 4 म्हणजेच मी काय लिहू शकतो, t1 अपॉन t2 रेज टू 4, t1 अपॉन t2 रेज टू 4. व्हॅल्यू पुटअप करू. t1 ची व्हॅल्यू 1000, t2 500 रेज टू 4, 0 0 0 0, 5 2 जा 10, 2 रेज टू 4. आन्सर किती, 16. बस सिंपल, फक्त काय केलं आपण, कम्पेअर. बघून घ्या पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे. नेक्स्ट प्रॉब्लेम विद्यार्थी मित्रांनो, 1000 कॅलरी ऑफ रॅडियंट हीट इज इन्सिडंट ऑन बॉडी. प्रॉब्लेम कडे थोडं केअरफुली लक्ष दे जा. 1000 कॅलरी ऑफ radiant heat is incident on body if the body absorb 400 calorie of heat. Find the coefficient of emission of the body. एकदम सिंपल आहे. इन्सिडेंट हीट म्हणजे Q गिवन आहे आपल्याला 1000 कॅलरी. 1000 कॅलरी इन्सिडेंट झाला. एक आपण डायग्राम ड्रॉ केली होती जर आठवत असणार तर. हा होता Q, त्यानंतर हा QA राहत होता. या साईडला जो काय होत होता आपला ऍब्झॉर्ब होणारा QA बरोबर, आणि इकडे ट्रान्समिट होणारा QT आणि इकडे इमिट होणारा QR. हे होतं इन्सिडंट, ऍब्झॉर्प्शन, ट्रान्समिशन आणि रेडिएशन. अशा प्रकारे आपण एक डायग्राम ड्रॉ केली होती आणि त्या डायग्राम नंतरच आपण प्रूव्ह करून दाखवलं होतं a प्लस r प्लस t इक्वल टू 1. त्याच डायग्रामचं काम आहे आणि तोच टॉपिक वर प्रॉब्लेम आहे. तर इन्सिडंट गिवन आहे आपल्याला 1000 कॅलरी आणि ऍब्झॉर्ब म्हणजे QA 400 कॅलरी. हा झाला गिवन डाटा. टू फाइंड विचारला आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कोइफिशियंट ऑफ इमिशन म्हणजे E. कोइफिशियंट ऑफ इमिशन म्हणजे E. अकॉर्डिंग टू किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन, कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन इक्वल टू कोइफिशियंट ऑफ इमिशन. सोल्युशन आपण लिहू शकतो, वी नो दॅट A इक्वल टू E. कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन इक्वल टू कोइफिशियंट ऑफ काय असते, इमिशन. हेन्स आधी जर मी A ची व्हॅल्यू काढली तर A काय असतो, QA अपॉन Q, QA अपॉन Q. QA ची व्हॅल्यू किती आहे, 400, Q ची व्हॅल्यू 1000, 0 0 0 0. Q इक्वल टू किती येणार, 0.4. A इक्वल टू किती येणार आपला, 0.4. कारण A म्हणजे QA अपॉन Q असते. A ची व्हॅल्यू जर तुम्हाला 0.4 भेटली तर E पण किती होणार, 0.4. बाय युजिंग किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन.
कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन इक्वल टू कोइफिशियंट ऑफ इमिशन, ते यूज करून आपण ही व्हॅल्यू फाइंड आउट केली. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट अँड लास्ट प्रॉब्लेम आहे. अ मेटल क्यूब ऑफ लेंथ 4 सेंटीमीटर, मेटल क्यूब ऑफ लेंथ 4 सेंटीमीटर, लेंथ गिवन आहे 4 सेंटीमीटर, रेडिएट ॲट द हीट at the rate of 10 joule per second. Okay, after that find its emissive power. आणि विचारला काय विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इमिसिव्ह पॉवर विचारला आहे. बघा लक्ष द्या, लेंथ गिवन आहे 4 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर म्हणजेच हे होणार आपला 4 × 10⁻⁻² मीटर. रेडिएट हीट ॲट द रेट, ॲट द रेट हा शब्द आला म्हणजे पर युनिट टाइम असतो. हीट म्हणजे क्यू, हीट म्हणजे क्यू, रेडिएट हीट ॲट द रेट म्हणजे टी, क्यू बाय टी देऊन आहे 10 जूल पर सेकंड, हीट रेडिएटेड पर युनिट टाइम. फाइंड विचारलं आहे इमिसिव्ह पॉवर म्हणजे ई. इमिसिव्ह पॉवरची फॉर्म्युला विद्यार्थी मित्रांनो Q बाय AT, Q बाय टी, Q बाय टी ची व्हॅल्यू किती आहे 10 आणि एरिया विचारला आहे. आपल्याला फक्त लेंथ दिली आहे आणि लेंथ कशाची गिवन आहे आपल्याला क्यूबची, बरोबर. तर एरिया ऑफ क्यूब काय असतो 6L², 6L² हा असतो एरिया ऑफ क्यूब. यामध्ये आपण L ची व्हॅल्यू पुट करू. 10 6 × L आहे आपला 4 × 10⁻⁻² चा स्क्वेअर. सो E 10 6 × 4 चा स्क्वेअर 16 × 10⁻⁻⁴. ओके, याला सिम्प्लिफाय करायचं, सॉल्व करताना एकदम सिंपल आहे. हा जो 10 आहे ना याला 1 × 10⁻⁻1 घेऊन घ्या. 1 × 10⁻⁻1 -4 वरजून काय होणार +4, 16 6 96 आणि 1/96 याचा रेसिप्रोकल काढून घ्या. 1/96 चा काय काढायचा रेसिप्रोकल. झालं प्रॉब्लेम. ओके, इथे विद्यार्थी मित्रांनो आपला 1st मार्क्स क्वेश्चन आणि 2 मार्क्स क्वेश्चन एंड. नेक्स्ट लेक्चरला आपण 3 मार्क्स आणि 4 मार्क्स क्वेश्चन घेऊ. थँक्यू.